आणि आता आषाढी वारी संदर्भातल्या काही बातम्या पाहूया। बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल मध्ये निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या। हजारो भाविकांनी सकाळपासून दर्शन घेतलं। जवळपास 3 किलोमीटरच्या रांगा पालखी दर्शनासाठी लागल्या होत्या। संत ज्ञानेश्वरांची माऊली ही पुणे मुक्कामी आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे। आजचा मुक्काम देखील या पालखीचा इथंच असणार आहे। खरं तर काल संध्याकाळी पालखी या ठिकाणी भवानी पेठेत दाखल झाल्यानंतर काल संध्याकाळपासून आज पहाटेपर्यंत आणि आज पहाटेपासून आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर हजारो भाविकांनी या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत ज्या पादुका विराजमान झाल्या होत्या या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर हजारो भाविक दर्शन रांगेत उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 किलोमीटर ही दर्शन रांग गेलेली आहे। खरं तर महिलांची दर्शन रांग वेगळी आणि पुरुषांची दर्शन रांग वेगळी केलेली आहे। आत्ता या क्षणाची जर दृश्य आपण पाहिली तर लाखो भाविक जे आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं दर्शन घेत आहेत। खरं तर 2 दिवस पुण्यात पालख्यांचा मुक्काम असतो। अगदी काही अंतरावर दोन्ही पालख्या मुक्कामी असतात। त्यामुळे एकाच ठिकाणी दोन्ही पालख्यांचं दर्शन होत असल्यामुळे राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी पुण्यात दर्शनासाठी येत असतात। आत्ता आपण पाहिलं तर हजारो पोलीस जे आहेत ते या सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी बंदोबस्तात तैनात आहेत। वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना सगळ्या सुखसुविधा भेटाव्यात यासाठी प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेने शहरभरात ठिकठिकाणी आरोग्याचे स्टॉल लावलेले आहेत। ज्या वारकऱ्यांना काही त्रास होत असेल अशा वारकऱ्यांना या ठिकाणी गोळ्या औषधांचं देखील वाटप सुरू आहे। समोर जो मी रथ दाखवतो तो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा तो रथ आहे आणि त्या रथाच्या शेजारीच भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आहे। या मंदिरात माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातात। आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात येणार आहेत। त्यापूर्वी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वारकरी असतील, राज्यभरातील भाविक असतील, हे सध्या पुण्यनगरीत दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने श्री संत तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं दर्शन घेत आहेत। ही दृश्य जी आहेत ती सध्या अशीच संध्याकाळी देखील असणार आहेत, कारण की आजचा मुक्काम देखील माऊलींचा पुण्यातच आहे। त्यामुळे आज संध्याकाळी देखील ज्या भाविकांना माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊ शकतात। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे। तर आज पुण्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा निवडुंग्या मारुती मंदिरात आहे। या ठिकाणी हजारो वारकरी विसावलेत। भक्तिमय वातावरणही अनुभवायला मिळते। विशेष म्हणजे या विसाव्या दरम्यान विविध सामाजिक संस्था वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवाही करतायत। जात पात धर्म किंवा कोणताही भेदभाव न करता ही सेवा भावनेनं केली जात असल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं। या सेवाभावाचा आणि वारकरी परंपरेतील समतेच्या संदेशाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार। पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम इथल्याच निवडुंग्या मारुती मंदिरात आहे। त्या शेजारी मी आहे। इथे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या अन्नदान करताना दिसत आहेत। बरेचसे जे वारकरी आहेत
ते या पुणेमध्ये विसावा घेत असतात आणि या दरम्यान पुणेकर देखील त्यांची सेवा करण्यात मग्न असतात. आता जर पाहिलं तर या ठिकाणी हे सगळं अन्नदान सुरू आहेत आणि वारकरी इथल्या भोजनाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र इथं जर आपण पाहिलं तर हे एक वेगळं दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथं जे एक चाचा आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना वारीमध्ये सर्व धर्म समभाव, तर ते या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने सेवा करताना दिसत आहेत. इथे जो कचरा टाकला जातोय तो एकत्र करण्यासाठी ते इथे थांबलेले आहेत. एकीकडे अन्नदान सुरू असताना हा जो कचरा आहे तो गोळा करण्याचं महत्वाचं काम हे चाचा करतायत आणि या माध्यमातून ते अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतायत. काय वाटतं सेवा करताना तुम्हाला? बहुत अच्छा लग रहा है. अच्छा, हर साल करते हो? नहीं, ये साल है. इस साल से? एक पहला साल अच्छा, आप कचरा उठा रहे, सब अच्छा काम कर रहे है. हैं. काम पे काम पे तो करना पड़ता है ना. अच्छा, लेकिन ये बहुत अच्छा काम कर रहे हो. अच्छा, तो अशा पद्धतीने संपूर्ण पुण्यामध्ये आपल्याला जे चित्र आहे या शहरामधलं आज एकूणच सगळे रस्ते जे आहेत ते वारकरीमय झाल्याचं आणि ठिकठिकाणी पुणेकर जे आहेत ते वारकऱ्यांची सेवा करतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अविनाश पवार, एनडीटी मराठी, पुणे. दरम्यान ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात उद्या पुन्हा एकदा पुणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं 11 जुलै रोजी पुणे शहरातून प्रस्थान होणार आहे. त्यामुळे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे आणि या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडाही तयार केलेला आहे. अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीचं नियोजन करूनच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक असलेल्या पंढरीच्या वारीत यंदा कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. प्रथमच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीनं पुण्यातून दिंडी काढण्यात आली आहे. या दिंडीनं वारकऱ्यांचं आणि पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलंय. या दिंडीत चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात कलाकारांनीही भक्तीचा आनंद घेतला. पुण्यातून पहिल्यांदाच निघालेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या दिंडीचा हा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. आज आपण पाहतोय की पुण्यामध्ये ज्या पालख्या मुक्कामी होत्या त्या आता मार्गस्थ होतील पुढे आणि जसं आपण पाहतो की पुणेकरांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ही दिंडी आहे, यांचं पहिलंच वर्ष आहे. अशा पद्धतीने या दिंड्यांमध्ये सामील होणारे जे पुणेकर आहेत त्यांच्या अशा पद्धतीचं हे सगळं स्वरूप जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पुंडलिक माऊली, त्याच्यानंतर या सगळ्या आपल्याला पाहता येत आहेत. ते लांब लांबपर्यंत जे पुणेकर आहेत ते या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. आता जर आपण पाहिलं तर या दिंडीचं पहिलंच वर्ष आहे. काय तुमची संकल्पना आहे एकूण? त्याप्रमाणे वैष्णवंत मेळा पुण्यामध्ये येतोय. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी साखरे घालताय. आपला सुद्धा सहभाग असावा. सर्व कलाकार रंगभूमीवरील सर्व कलाकार एकत्र मिळून ही कलाकारांची दिंडी आम्ही त्यात सहभागी येतो. अतिशय आनंद आहे. फार मंगलमय वातावरण पुण्यात आहे. निश्चितच कलाकारांच्या माध्यमातून विठुरायाला साखरे घालतो की मराठी चित्रपट मराठी रंगभूमी तेवढी बळकटी झाली. विठुरायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा यासाठी सर्व कलाकार या दिंडीतून निश्चित कुठेतरी आपण विठ्ठलाला या कलेच्या माध्यमातून साकारत असतो. मात्र अशा पद्धतीने दिंडीच्या माध्यमातून आपण पुढे हे किती वर्ष चालवण्याचा काय तुमचा पुढे संकल्प आहे? ते पहिलं वर्ष आहे, परंतु आम्ही दरवर्षी चालवणार आणि दरवर्षी आमचा रूट मोठ्या प्रमाणात वाढेल. यावर्षी पुण्यातल्या पुण्यात आम्ही जातोय. पुढच्या वर्षी सासवडपर्यंत जाऊ, परत जेजुरीपर्यंत जाऊ आणि आळंदी पंढरपूर यांची कलाकारांची दिंडी होईल. यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत? यात भरपूर कलाकार आहेत. आता निलमताई शिर्के, ज्येष्ठ अभिनेत्री आपल्याबरोबर आहेत. असंख्य कलावंत आहेत. रंगभूमीमध्ये चित्रपट सृष्टीची असंख्य कलावंत आहेत. सिनियर कलाकार आहेत, ज्युनियर कलाकार आहेत. मोठ्या मोठ्या कॅरेक्टरमध्ये दिसत आहेत. तिथं माऊलींपासून तुकाराम महाराजांपासून छत्रपतींपासून जिजाबाईंपासून ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यावेळी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संदेश घेऊन आमची कलाकार मंडळी आज या दिंडीमध्ये सहभागी आहेत. अशा पद्धतीने ही चित्रपट महामंडळाची एक आगळी वेगळी दिंडी आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर नेहमीच कलाकार हे आपल्या विठ्ठलाचं रूप साकारतात असतात आणि त्याच माध्यमातून कलाकारांना याची गोडी लागलेली आहे. हेच वेगळं वैशिष्ट्य यातून म्हणावं लागेल. अविनाश पवार, एनडीटी मराठी, पुणे.